सुरुवातीपासूनच सांगायचं म्हटलं, शाळेत ज्यावेळेला 8वीत होतो त्याला माझी मिसेस जी होती ती राहायला आलेली आमच्या बिल्डिंगमध्ये नवीनच, आणि तिला पाहतात एक तिच्याकडे लक्ष आकृष्ट झालं माझं, आणि तेव्हापासून मी ठरवलेलं ही मुलगी आहे आयुष्यात आलेली, आणि तेव्हापासून आमचं जे सुरू झालं ते अद्याप आज पावेतो. आज 56 वर्ष झाली. तो सगळं असं व्यवस्थित चालू असताना मध्येच मला एकदा सगळ्या धावपळी हे ते त्याच्यात मला एकदा अटॅक आला. पण नशिबाने त्याच्यातून निभावलं. पण त्या काळात हिने सगळं ते कॅन्टीन सांभाळून परत माझ्याकडे यायचं, हे सगळं तिने सगळं सांभाळलं. म्हणजे बिझनेसही सांभाळायचा, हॉस्पिटलही सांभाळायचं, कुटुंब पण. म्हणजे त्यावेळी तुम्ही हॉस्पिटलला असताना एका मुलाची जबाबदारी, म्हणजे मुलाची आई पण तेच, वडील पण तेच, सगळं तेच सगळं पण तेच. आणि हे एक बाईच करू शकते, पुरुष हे करू शकत नाही. आणि गणपती गेला आणि 3 दिवसांनी तिचं अचानक BP शूट झालं आणि शुगर पण शूट झाली. त्याच्यात तिला तो अटॅक आला. महिनाभर ती एका ह्याच्यात होती करोना हॉस्पिटलमध्ये, पण तिकडे बोट सुद्धा उचलू शकली नाही. पण त्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी गेलेलो, त्या ठिकाणी आम्हाला पालघरवाडा म्हणून आहे, तिकडे आम्हाला जरा बरे हे मिळाले थोडेसे रिझल्ट. पण त्याच्यानंतर ती त्याच्यातून सावरली, परत ती स्वतःच होता, कारण तिला ते आवडायचं नाही, आपण डिपेंडेंट आहोत कोणावर. त्यानंतर तुमचा दुसरा जो प्रसंग आला तो कसा होता? तर त्याच्यात तेच मी म्हटलं ना, तोपर्यंत आम्हाला कल्पना होती हा पॅरालिसिसचा आहे. मग माझ्या एका मित्राकडून मला नाशिक पॅरालिसिस सेंटरबद्दल कळालं. मग मुलगा येऊन इकडे पाहून गेला. तो बोलला छान आहे डॅडी. मग तिकडे ते आमचे डॉक्टर मनोज शुंदूर म्हणून न्यूरोलॉजिस्ट आणि सर्जन आहेत ते, तर त्यांना सांगितलं, त्यांना व्हिडिओ पण दाखवले. ते बोललं हरकत नाही, घेऊन जा तुम्ही, पण मला अपडेट करत राहा तिकडे काय प्रोग्रेस होते ते. मग हळूहळू ट्रीटमेंट सुरू झाली. पहिल्या 10 दिवसात किंचितचा आम्हाला फरक जाणवला, कारण तिचं सुद्धा ॲडजस्ट होणं हे ते सगळंच. मग नंतर हळूहळू पहिल्यात म्हणजे 3 आठवड्यात अतिशय चांगला हे मिळाला आम्हाला रिस्पॉन्स. मग त्याला ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केलं. त्याला डॉक्टरना पाहिल्याबरोबर तिने हात उचलून वगैरे हे केलं, त्यांना हॅलो म्हणजे पप ती करते. पण ते तसं केलं. डॉक्टरने आम्हाला सांगितलं की तुमचं मला माहीत नाही, पण मी जाम खुश आहे म्हणे. मला वाटलेलं पेशंटकडे बघून तिने मला हात केला, हसली वगैरे म्हणे खरंच नवल आहे म्हणे. म्हणजे मला तरी वाटलेलं 8-10 महिने तरी तिला काही होऊ शकणार नाही, तर म्हणे खरंच चांगलं आहे. मी म्हटलं काय सजेशन? तुला जे चाललंय ना ते अतिशय सुंदर चाललंय, फक्त माझ्या गोळ्या तुम्ही चालू ठेवा, तो कोर्स आहे तो थांबवू नका. मी म्हटलं ठीक आहे. म्हणजे ते डॉक्टरनी पण तेच सांगितलं. ते बोलले आता माझ्याकडे पेशंट आले तर मी त्यांना रेफर करेन नाशिक पॅरालिसिस सेंटरचं. आणि तो एक ती ग्रीनरी वगैरे आहे ना, हा ग्रीन कलर जो आहे ना तो पेशंटसाठी अतिशय सुंदर आहे. डोळ्यांना जो दिसतो ना तो सगळा तुम्हाला पॉझिटिव्ह हो टोटल आहे. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र कडणार. आपल्या नवीन कार्यक्रमामध्ये, नवीन पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. आपल्या कार्यक्रमाचे नाव आहे साथी सुखदुःखाचे. तर साथी या शब्दाला खूप अर्थ आहेत, पण आपल्याकडे एक अर्थाने एक कार्यक्रम ठेवला आहे, तो म्हणजे एक प्राण दोन देह, म्हणजेच नवरा आणि बायको, पती आणि पत्नी. तर असंच आपल्याकडे मुंबईहून आलेले आहेत मिस्टर संदीप रायकर. नमस्कार. नमस्कार. तर आपल्याला यांच्याबद्दल आज जाणून घ्यायचं आहे. यांचाही खूप मोठा प्रवास आहे, ते तुमच्याशी शेअर करतील. सर नमस्कार. नमस्कार. आपला जो नवीन तुमची आणि तुमच्या वाईफची जी भेट झाली त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सुरुवातीपासूनच सांगायचं म्हटलं तर शाळेत ज्यावेळेला 8वीत होतो त्याला माझी मिसेस जी होती ती राहायला आलेली आमच्या बिल्डिंगमध्ये नवीनच, आणि तिला पाहताच एक तिच्याकडे लक्ष आकृष्ट झालं माझं, आणि तेव्हापासून मी ठरवलेलं लग्न करेन. अक्षरशः 8वीत असताना. त्यावेळेला मला कल्पना पण नसेल की मी म्हणजे लग्न काय असतं, प्रेम काय असतं, पण त्याला ठरवलेलं ही मुलगी आहे आयुष्यात आलेली, हिच्याबरोबरच. आणि तेव्हापासून आमचं जे सुरू झालं ते अद्याप आज पावेतो. आज 56 वर्ष झाली. हो 8वीपासूनच. म्हणजे त्याला एकाच बिल्डिंगमध्ये ती फर्स्ट फ्लोअरला आणि समोरच्या बाजूला सेकंड फ्लोअरला मी. त्यामुळे अजूनही मला सवय तिच्या पुढे मान खाली वाकून आणि ती वरती वागून बोलत असते तीर्प राहिल्यामुळे. तर अशा तऱ्हेने मग हळूहळू म्हणजे थोडासा घरच्यांचा विरोध, कारण लहान असल्यामुळे तो विरोध असायचाच, तर तो विरोध वगैरे. पण नंतर ते हळूहळू सगळं मोडीत निघाला विरोध वगैरे, कारण दोघांच्याही घरच्याने पाहिलेलं आहे एकमेकांचं वागणं कसं आहे.
ते एकदम सय्यद वागणं आणि सगळ्या दृष्टीने चांगली होती. त्याच्यामुळे मग ते सुरू झालं. ते आज तागायत तसंच आहे. घरच्यांबरोबर सुद्धा, आमच्या आपापसात सुद्धा. आता ह्या प्रवासात मध्ये अडचणी वगैरे भरपूरच आल्या आम्हाला. लग्नानंतर जॉब वगैरे माझा चांगला होता. शिक्षण क्षेत्रात मी होतो. आठवीपासून तुम्ही हो, 8वीपासून प्रेमातच. हो. अच्छा. पण मग सुरुवातीला प्रपोज कोणी केला? प्रपोज म्हणजे ते एकमेकांच्या डोळ्यात बघूनच. प्रपोज असा वेगळा आम्हाला करावा लागलाच नाही. मेड फॉर इच अदर म्हणतात तसं, रब ने बना दी जोडी. तर तशाच पद्धतीने हे आमचं, म्हणजे कोणाला मी तिला सांगितलं नाही किंवा तिने मला सांगितलं नाही. आमचं दोघांचं आपोआप नजरेमध्ये झालं, आखो आखो मे. तर त्याला म्हणजे त्या बिल्डिंगमधली मुलं, आम्ही कुठे बाहेर पडलो की सगळी पाठी हळूच यायची. मला माहिती असायची ही टोळी आमच्या पाठीमागे आहे. पाठीमागे बघितलं तर कुठेतरी डिकीच्या पाठी, म्हणजे कारच्या पाठी लपायची हे ते. पण आम्हाला दोघांना माहिती असायचं हे आहे पाठीमागे. तर असं सुरू होता मग झालं. मग शिक्षण झालं माझं. मग नोकरीला लागलो. लग्न पण केलं. मग घरच्यांचा काय विरोध नव्हता? नाही, विरोध तोपर्यंत विरोध मावळलेला. सुरुवातीला फक्त आम्ही लहान आहोत म्हणून तो विरोध होता. या वयात कसली प्रेम करतात, ती कसली तेरं. पण सुदैवाने आमच्या घरात सगळ्यांचीच लव्ह मॅरेज होती. त्यामुळे तसं काही हे नाही. म्हणजे आमच्या 5 बहीण भाऊ, आम्ही 2 भाऊ 3 बहिणी, ती सगळ्यांची लव्ह मॅरेज आहेत. मी सगळ्यात लहान, शेंडेफळ. तर मग त्याच्यामुळे मग साधारण कितीचा काळ होता हा? 70 साली. म्हणजे 1970. 1969 1970. हो, तेव्हा पण हो. त्याच्यामुळे ते इतरांना सुद्धा अप्रूप होतं त्याचं. मग असं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मग जॉबला होतो मी, शिक्षण क्षेत्रात होतो. मग त्याच्यानंतर मग शिक्षण क्षेत्र सोडून मी स्वतःचं मार्केटिंगचं सुरू केलं. आणि मार्केटिंगमध्ये त्यावेळेला मला बऱ्याच वेळेला टूरवर, एक्सटेन्सिव्ह टूर असायच्या माझ्या. म्हणजे महिन्यातल्या साधारण 20 दिवस तरी असायच्या टूर. पण त्यावेळेला सुद्धा ती घरच्यांची सगळ्यांची मिळून मिसळून, आणि आम्ही कधी सेपरेट फॅमिली राहिलो नाही. सगळे एकत्र फॅमिली एकत्र. हो. 3 बहिणींची लग्न झालेली तोपर्यंत, त्यामुळे त्या सेपरेट होत्या. पण मी, माझा भाऊ, आई वडील आणि 2 बायका, म्हणजे माझी आणि मोठ्या भावाची बायको, आम्ही एकत्रच राहायचो. आणि सगळं चांगलं, अतिशय चांगलं. म्हणजे शेजारचे म्हणायचे, यांच्या घरातून भांडणाचे आवाज काय येत नाही. कारण आमची आईसुद्धा समजूतदार. ज्या वेळेला म्हणजे मोठ्या भावाचं लग्न झालं, त्यावेळेला आईने तिला सांगितलं की आजपासून ह्या घराचा ताबा तुझा. हो, मी आता रिटायर्ड झाली. तर त्याच्यामुळे ती एवढी समजूतदार असल्यामुळे मोठ्या बहिणीला सुद्धा त्रास झाला नाही. त्याच्यानंतर माझी बायको आली, तिला सुद्धा त्रास झाला नाही. सगळं सुरळीत. पण मग ती स्वतःसुद्धा ॲम्बिशियस, माझी बायको. मग तिने स्वतःची, मी आधी SL वर्ल्डला सुद्धा एका मित्राला मदत करण्यासाठी, त्याचं PF आणि ESICची कन्सल्टन्सी होती. तर त्याला मदत करण्यासाठी म्हणजे माझं शिक्षण, म्हणजे मी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि त्याच्यानंतर मग जॉबला लागलेलो. आणि मावशींचं ती ग्रॅज्युएट. हो. ती स्वतः बास्केटबॉल प्लेयर होती चांगली. हो का? हो. म्हणजे कॉलेजला ती रिप्रेझेंट करायची त्यांच्या. तर त्याच्यानंतर मग ते SL वर्ल्डमध्ये मी जायचो त्या मित्राला मदत करण्यासाठी. तर त्याला मी तिकडे पाहिलं की तिकडे चहा आम्ही मागवला किंवा काय, तर तो कपातून यायचा, कागदाच्या कपातून. आणि नाश्ता जरी मागवला तरी तो कागदाच्या पुडीतून बांधून द्यायचा काहीतरी. मग मी त्यांना विचारलं, ठीक आहे म्हटलं, आमच्यासाठी तुम्ही असं मागवतात, तुमच्याकडे मोठे मोठे लोकसुद्धा येतात, कमिशनर लोक, त्यावेळेला सुद्धा तुम्ही असंच देतात? तो बोलतो, हो, काम आहे, काय करणार. ते म्हणजे पर्सनल मॅनेजर शेवडे म्हणून होते. म्हणे आम्हाला कोण मिळत नाही. मी म्हटलं, मी चालवू का कॅन्टीन तुमचं करून? कारण त्यावेळेला मिसेसला आवड होतीच ही. माझे सासरे जे होते ते महिंद्राला कॅन्टीन मॅनेजर म्हणून होते. ते नुकते रिटायर्ड झालेले. म्हटलं मग ते सुद्धा इकडे येऊन बघतील, चालवतील करून. त्या दृष्टीने मी त्यांना विचारलं. तर मग ते बोलले, बघा तुम्ही करत असाल तर. मग त्या तिकडे एक छोटीशी पेंट्री आम्हाला चालवायला दिली सुरुवात. त्याच्यानंतर मग हळूहळू करत अशी 3 कॅन्टीन झाली माझी SL वर्ल्डमध्ये. हो, फुल स्टाफसाठी माझी 3 कॅन्टीन होते. एक 2 SL वर्ल्डमध्ये, एक स्टाफला, एक ऑफिसर्सना
आणि तिसरं त्याच वेळेला वॉटर किंगडम बनत होतं, मग तर तिकडे एक कॅन्टीन, अशी 3 कॅन्टीन. जवळजवळ 40-45 लोक होती माझ्याकडे. ओके. हां, म्हणजे सगळं ही मॅनेज करायची. सगळा स्वयंपाक. हो, सगळा. हो. हम्म. तर हे म्हणजे असं घरची परिस्थिती साधारण होती. हां, नाही घरची परिस्थिती हां ठीकठाक. ठीकठाक होती. हो. असं मग तुम्ही कारण वडील बँकेत होते. अच्छा, बरं. हां, त्याच्यामुळे तशी, पण वडील बँकेत असून सुद्धा मला कसं की मी आणि माझी दुसरी एक बहीण आहे, आम्हाला दरवेळेला स्वतःचा काहीतरी पैसा पाहिजे असायचा. हां. हां, तर त्याच्यामुळे मग मी सकाळी ते पाव बेकरीतून आणायचो, विकायचो. विकायचे. हां, तसं दिवाळीच्या दिवसात कंदील बनवून विकायचे. अच्छा. असं. त्याच्यानंतर माझं गणित अतिशय म्हणजे चांगलं होतं, सुंदर होतं, म्हणजे छानच होतं. तर त्याच्यामुळे मी 8वीत असताना 11वीच्या मुलांच्या गणिताचे ट्युशन घ्यायचो. बरं. मी स्वतः 8वीत होतो, पण गणितात एवढी गती असल्यामुळे त्याच्यामुळे मला पैशाचं असं आर्थिक चणचण जाणवली नाही कधी. आणि त्याच्यामुळे मग असं करत करत आम्ही सगळं असं व्यवस्थित चालू असताना मध्येच मला एकदा सगळ्या धावपळी हे ते, त्याच्यात मला एकदा अटॅक आला. बापरे. हार्ट कधी का अटॅक आला? हा 97ला. बापरे. त्याला मुलगा माझा 8वीत होता. मुलगा आठवत होता. हो. बापरे. तो पण मुलाचं म्हणजे सगळं हिनेच केलेलं, कारण माझा प्रवास असायचा भरपूर. त्याच्यामुळे तुम्ही जॉबवर किंवा ड्युटीवर असताना अटॅक आला की घरी असताना? हा नाही, त्यावेळेला मी एस.एल. वॉर्डमध्ये होतो नेमका. बरं. हो, ती सुद्धा एक मजा. एस.एल. वॉर्डमध्ये असताना नेमका अटॅक आला मला. तिकडे बोरकर म्हणून एक डॉक्टर होते, तर त्याने ती एक गोळी दिली. त्याला म्हणजे माहीत नव्हतं सॉर्बिट्रेटची होती. त्याला हां, आणि ती ठेवल्याबरोबर मला वॉमिटिंग झाली. बरं. डॉक्टर बोलले काय नाही. मी डॉक्टरना विचारलं, म्हटलं डॉक्टर अटॅक का? डॉक्टर बोलले हो. मग त्याच्यानंतर मग मला हॉस्पिटलमध्ये न्यायचं हे केलं. तर जीप मागवली, कारण तिकडे जेट्टीपर्यंत जीपने जावं लागतं. तिकडून लॉन्च असते, लॉन्चने गोराईला यायचं आणि मग तिकडून पुढे तुम्हाला व्हेकल, ॲम्ब्युलन्स किंवा काय ते मिळतं. तर ते येताना पहिली बंद पडली. त्याच्यानंतर लॉन्च निघालो, लॉन्च बंद पडली. त्याला अशोक गोयल होते, त्याने स्वतःची लॉन्च पाठवली. तिथले मालक, त्याने स्वतःची लॉन्च पाठवली, प्रायव्हेट लॉन्च. तिकडून मला गोराईला नेलं. गोराईला रिक्षा उभी होती, रिक्षात बसलो. रिक्षा पुढे येऊन थांबली, बंद पडली. म्हणजे फक्त माझं हृदय बंद पडायचं राहिलेलं, बाकी सगळी गोष्टी बंद पडत गेल्या. पण नशिबाने त्याच्यातून निभावलं. पण त्या काळात हिने सगळं ते कॅन्टीन सांभाळून परत माझ्याकडे यायचं, हे सगळं तिने सगळं सांभाळलं. परत मुलाच्या शिक्षणाचं सगळं बघायचं, ते सगळं. कारण त्याच्यात जवळजवळ 2-3 महिने निघून गेले माझे व्यवस्थित होईपर्यंत. त्याला मी होतो 97 साली आणि 43 वर्ष. 43. हो, म्हणजे 43व्या वर्षी तुम्हाला पहिला अटॅक. हो. त्यावेळी पूर्णपणे मावशींनी यांना तारलं. संपूर्ण घराची पूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली. हो. आणि त्यानंतर तुम्हालाही हॉस्पिटलला येणं जाणं बिलकुल खचलं नाही? काही त्रास नाही, सगळं ती करायची. अच्छा. हो, म्हणजे माझं करून जायची ती, कारण कॅन्टीनला जाणं तिला कंपल्सरी भाग होतं. म्हणजे बिझनेसही सांभाळायचा, हॉस्पिटलही सांभाळायचं, कुटुंब पण. म्हणजे त्यावेळी तुम्ही हॉस्पिटलला असताना एका मुलाची जबाबदारी, म्हणजे मुलाची आई पण तेच, वडील पण तेच, सगळं तेच, सगळं पण तेच, आणि बिझनेस पण सांभाळायचं पण तीच, त्या जबाबदाऱ्या पण होत्या. सगळ्या जबाबदाऱ्या, सगळे रोल एकालाच बजावायचे होते. आणि हे एक बाईच करू शकते, पुरुष हे करू शकत नाही. त्यांना नैसर्गिक वरदान आहे त्यांना, बायकांना, स्त्रियांना. बरोबर. की त्या कुठच्याही प्रसंगाला डगमगत नाही, खंबीरपणे उभ्या राहू शकतात. ते म्हणतात ना की म्हणतात की एक पुरुष जर आजारी पडला तर घराला तेवढा फरक पडत नाही, पण एखादी स्त्री आजारी पडली की घर कोलमडून जातं, पूर्ण कोलमडून जातं. आणि अशा वेळीच खरं ते असं म्हटलं जातं की रथाचे 2 चाके. एक्झॅक्टली. रथाचे 2 चाके. एक चाक जर पडलं, बिघडलं, तर ते दुसरं चाक नीट करूनच दोन्ही चाकांनी पुढचा प्रवास दुसऱ्या चाकाला ते ऍडजस्ट करूनच चालायचं लागतं, नाही तर तुमचा प्रवास तिकडेच थांबला. मग पुढे आणि मग त्याच्यानंतर आमचं म्हणजे तिने त्यावेळेला संपूर्ण सांभाळून नेलं. आणि सगळ्या बाबतीत ती माझ्या पाठीशीच असायची, कुठच्याही. म्हणजे मार्केटिंगमध्ये सुद्धा ज्यावेळेला मी जायचो त्यावेळेला ती सांभाळायचीच. पण म्हणजे बाकीची अर्थव्यवस्था वगैरे ते पैसे मी ऑफकोर्स मी द्यायचो,
पण त्याच्यानंतर मग तिने ते स्वतःचं सुरू केल्यानंतर आर्थिकदृष्ट्या सुद्धा ती एकदम पूर्ण स्वावलंबी झाली. हां, म्हणजे तिची अक्षरशः कमाई माझ्यापेक्षा जास्त असायची त्यावेळेला. 3 कॅन्टीन्स असल्यामुळे. तर ऑफकोर्स माझी मदत असायची तिकडे. पण मेन रोल तिचा, म्हणजे 80% रोल तिचा, 20% माझा, असं असायचं. तर ती अशी सांभाळायचं. तर एक आमच्याकडे गणपती असा. तिन्ही कॅन्टीनवर कसं लक्ष द्यायचं? तिन्ही कॅन्टीनवरती ती लक्ष द्यायची, कारण माणसं जवळजवळ 40-45 माणसं होती माझ्याकडे. आणि त्याच्यातली बरीचशी अशी विश्वासू होती जी आजही माझ्याकडे येऊन जातात. आता एक तो रवी म्हणून तो इकडे पण येऊन गेला आपला नाशिकला. हो का? हो, तो कंटिन्युअस कुठेही, म्हणजे हिला जेव्हापासून हा त्रास झाला तेव्हापासून तो कंटिन्युअस, तो आता तिकडे हॉटेलला एका नोकरीला आहे, तरी पण ज्या वेळेला वेळ मिळेल त्याला तो येऊन जातो, भेटून जातो. अच्छा. हो, तो कंटिन्युअस आमच्याबरोबर, म्हणजे हिच्याबरोबर असतोच तो. ओरिसाचा आहे तो, म्हणजे आमचा काय नात्यागोत्याचा काही नाही, पण म्हणजे हे ऋणानुबंध कुठे ना कुठेतरी जुळलेले असतात. दगडाला दगड कुठे भेटतोच. हो, तसंच जे माणसाचं आहे. तर त्याच्यानंतर मग आमच्याकडे गणपती फार मोठ्या प्रमाणात असतो. तर हिला कसं काय माहीत नाही, पण डायबिटीस झाला. अच्छा. हां, ते कदाचित हेरिटरी याच्यामुळे असेल. हो, त्यांच्या आईवडिलांना वगैरे असेल. हो, वडिलांना होता वडिलांना त्यावेळेला. होतं. हो, तर त्याच्यामुळे मग तिला डायबिटीस झाला. आणि आमच्याकडे गणपती फार मोठ्या प्रमाणात असतो. 5 दिवसाचा असतो, पण फार मोठ्या प्रमाणात. म्हणजे पहिल्या दिवशी जवळजवळ 150 माणसं जेवायला असतात. आणि 5 दिवस हे चालूच असतं आमच्याकडे. तर त्या काळात मग तिथं ते प्रसादाचं म्हणून गोड खाणं झालं येते. आणि गणपती गेला आणि 3 दिवसांनी तिचं अचानक BP शूट झालं आणि शुगर पण शूट झाली. त्याच्यात तिला तो अटॅक आला, पॅरालिसिसचा. हो, या गोष्टीला झाली आता 15 वर्ष झाली. 15 वर्ष. हां, तो पहिला अटॅक आला आणि तो एकदम कॉम्प्लेक्स अटॅक होता. तो कॉम्प्लेक्स अटॅक होता. मग त्याच्यानंतर महिनाभर ती एका ह्याच्यात होती, करोना हॉस्पिटलमध्ये, पण तिकडे बोट सुद्धा उचलू शकली नाही ती. मग त्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी गेलेलो. म्हणजे त्याच्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला पालघरवाडा म्हणून आहे, तिकडे आम्हाला जरा बरे हे मिळाले थोडेसे रिझल्ट. म्हणजे पहिल्या वेळेला ॲम्ब्युलन्सने गेलो, पण नंतर मग पुढच्या वेळेला आम्ही कारनेच जायचो. हो. आणि त्याच्यानंतर आम्ही बऱ्याच ठिकाणी तसं केलं तिच्या पण त्याच्यानंतर ती त्याच्यातून सावरली. परत ती स्वतः, कारण तिला ते आवडायचं नाही, आपण डिपेंडंट आहोत कोणावरती आहे, पण ती स्वतः करायची. आणि नशिबाने घरातली परिस्थिती सुद्धा तशीच होती. माझा मुलगा, माझी सून, आम्ही सगळे पॉझिटिव्ह नेचरचे. त्याच्यामुळे तिला तसं जाणवलं नाही की बाबा हे आहे करून मी आजारी आहे. त्याच्यानंतर आम्ही कित्येक ठिकाणी फिरलेलो आहे. लंडनला सुद्धा जाऊन आलेलो आहे. फॉरेन कंट्री. हो, दोघेही. हो, दोघेही. कोणत्या वयामध्ये, म्हणजे किती वर्ष झालं? युरोप टूर केली त्याला झाली जवळजवळ 26 वर्ष झाली. 26 वर्ष. हो, तर दोघंही गेले. हो, दोघेही. हो. अच्छा. त्याच्यानंतर आता तर मुलाकडे. तुमच्या असे कधी वादविवाद नव्हते होत का? वादविवाद, ते संसार म्हटलं भांड्याला भांडं लागतं. हां, ते थोडंसं असतं, पण त्याच्याशिवाय मजा पण नाही. सगळं गोड खायला थोडं मीठ पाहिजेच ना, एवढा. साईडला एक लोणच्याची फोड तिखट. हो, नाहीतर मजा येत नाही जेवणाला. मग कधी असा अटीतटीचा प्रसंग नाही आला का? नाही, अटीतटीचा तेवढा कधी आला नाही. अटीतटीचा प्रसंग प्रत्येकाला सोबत सामोरे गेले. जसं ती नमतं घ्यायची, नाही तर मी नमतं घ्यायचं. जसं तुमच्यावर प्रसंग आला होता त्यावेळी रथाचं एक चाक. हो, तिने संपूर्ण स्वतःच्या कांद्यावर पेललाय संसार त्यावेळेला. मग दुसऱ्यांदा जेव्हा दुसरं चाक, म्हणजे त्यांच्यावर वेळ आली, मग तुम्ही कसं दाखवलं? मग काय, शेवटी एक तर ते भाग असतं एक प्रकारे. हां, आणि त्याच्यात आमच्या प्रेमाची जोड त्याला, त्याच्यामुळे आरामशीर म्हणजे ती नैया पार केलीच. नैया पार केली. हो. मग त्याला मग आता मध्ये करोनाच्या काळात तर काय झालेलं की मुलाला करोना झाला, सुनेला करोना झाला, आणि हिलासुद्धा करोना झाला, मिसेसला. आणि त्याला शोभा आमच्याबरोबर नव्हती. आमची जी केअरटेकर आहे ती आमच्याबरोबर नव्हती. तर त्या करोनाच्या काळात मग ह्या तिघांना हे झाला, मी एकटाच ठीक. मग त्याला सगळं मीच बघायचो. तुम्ही सगळं जेवण आणण्यापासून मुलाची, सुनबाईची पूर्ण जबाबदारी सगळ्याचीच. हो.
तर तुम्हाला असं कधी वाटलं नाही का बघा मी सुनबाईचं करतो, बघा मी बायकोचं करतो, म्हणजे पुरुषार्थ कारण बिलकुल नाही, पुरुषार्थ कधी आडवं नाही आला? नाही 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 जसा खूप लोकांचा पुरुषार्थ आडवं येतं, नाही यार मी जर सुनबाईचं कसं हे करू, मी तर माझ्या बायकोचं कसं, म्हणजे पुरुष झालं म्हणून काय चार हात हे नाही किंवा काय, आपण काय मोठेपणा, पुरुषार्थ हा मोठेपणा नाही आहे आपला, जे आहे ते. आणि नशिबाने मुलगा असून सुद्धा तशीच, म्हणजे सूनबाई सुद्धा वडिलांसारखंच माझं सगळं करते अच्छा. टोटल. त्याच्यामुळे आम्हाला कधी हे वाटलंच नाही की बाबा दुसऱ्यासाठी कोणासाठी करतोय असं कधी येईल नाही. कधी वाटलं नाही. हो. हे आपल्यासाठीच आपण करतोय. मी तर ते तिच्या ताटातच जेवायचो, म्हणजे मिसेसच्या ताटातच जेवायचं, पण मला करोना शेवटपर्यंत झाला नाही. झालं नाही. तुम्ही कोविडच्या काळात पण सोबत राहायचे, हो जेवायचे? हो हो हो, सोबत राहायचो, सोबत जेवायचो, तिच्या ताटातच जेवायचो. कारण ते चौथं ताट धुवायला कंटाळा यायचं मला, 3 ताटं बाद झाली बाबा. त्याच्यामुळे मग तसंच आम्ही हे करायचो. तर त्याला मी निभावून नेलं. हिच्या ह्याच्यात सुरुवातीला सगळं म्हणजे हिचं करणं हे मीच करायचो. म्हणजे या संसारामध्ये एक अडचण तुम्हाला आली, एक अडचण पूर्ण परिवाराला आली, एक अडचण परत तुमच्या वाईफला आली, पण प्रत्येक अडचणी तुम्ही कुटुंबाने एकत्र संघर्ष सोडला नाही. एकत्र प्रत्येकावर वेळ आली, प्रत्येकाजण पुढे पुढे मागे पुढे मागे, पण मग सगळ्यांना सोबत धरूनच चालले. त्यात सुरुवातीला कसं मुलाला लहानपणी एपिलेप्सीची अटॅक आली. लहानपणी? हो, म्हणजे लहानपणी, एकदम लहानपणी नाही, तो साधारण कॉलेजमध्ये होता त्याला, 18-1 वर्षाचा. एपिलेप्सीचे अटॅक सुरू झाले त्याला सुद्धा हिनेच, कारण मी टूरवर असायचो, पण हिने सगळं व्यवस्थित सांभाळून नेलं. त्याला अटॅक आले 2दा-3दाच अटॅक. त्याच्यानंतर काय नाही, त्याच्यानंतर ते औषधं त्याची चालू होती. आता औषधं पण बंद झाले, त्या गोळ्या. अच्छा. तर ते डॉक्टर सूर्या म्हणून होते, त्यांनी हे केलं छान. हो, व्यवस्थित. आता काय नाही, आता तो ड्रायव्हिंग वगैरे करतो सगळं. हो. मग बघा ना, एकदा मुलावर सुद्धा वेळ आली, तुमच्यावर आली, कुटुंब डगमगलं नाही. कारण ते सगळ्यांची साथ होती, त्याच्यामुळे काय वाटलंच नाही. म्हणजे ते संकट आम्हाला संकट म्हणून वाटलेच नाही. सगळेच कुटुंब ही आव्हानं कुठली तरी आहे ती झेलायची. बस तेवढंच. हो, तेवढंच केलं. नंतर मग पुढे तुम्ही पॅरालिसिस झाला, त्यानंतर तुम्हाला असं वाटलं नाही का, आजचा जो खूप लोकांचा म्हटलं जातं की तुम्हाला नातेवाईक म्हटले नाही का, आणि आता तू दुसरं लग्न कर. जसे बरेच ठिकाणी ऐकलं जातं की अरे आता तुझ्या बायकोला पॅरालिसिस झाला ना, तर मग आता ती हे नाही, तू दुसरं लग्न कर. असं कधी काही कुटुंबाने किंवा हे नाही केलं का? नाही, नशिबाने आमच्या कुटुंबातले सुद्धा सगळे एकदम आमच्यासारख्याच विचाराचे आहेत. कारण आता त्याच्यामुळे सध्या तसं हो, आणि कारण तुम्ही पण स्त्री ही काय फक्त घरकामासाठी किंवा आपल्या बाकीच्या गरजा भागवण्यासाठी असते असं नाहीच आहे. नाही, बरोबर. तुम्ही दोघेही सेम आहात, एकाच लेवलला आहात. पुरुष असो, बाई असू दे, नवरा असो, बायको असू दे, दोघे एकाच लेवलला असतात. म्हणजे आमच्या वडिलांनी सुद्धा आमच्या आईबरोबर असं कधी केलं नव्हतं. बरोबर. त्यांचं सुद्धा वागणं तेच होतं. त्याच्यामुळे आमच्या डोळ्यासमोर आदर्श तोच होता. बाबा बायकोला दुय्यम वागणूक कधीच द्यायची नाही, एकदम सेम लेवलला. तर तेच आम्ही मग पुढे चालू ठेवलं. आत्ताच्या काळामध्ये कसं, नाही आजारी झाली तर मग तू करतो का दुसरं लग्न, निगेटिव्हिटी भरलेली आहे. नाही, मग आता म्हणजे स्त्रीबद्दल असलेली निगेटिव्हिटी अशी पसरत जाते. मग असं कधी काही केलं नाही? असं कधी नाही, तुमच्या डोक्यात कधी विचार आला नाही? कधीच नाही. आता बाकीचे कोण कोण कधी सांगायचे, काय रे ही आजारी पडली आता काय. म्हटलं आजारी पडली तर मी म्हटलं मला सुद्धा अटॅक आलेला, त्याला त्याने केलं ना सगळं. म्हटलं आता मला तिचं करायचं. म्हटलं तिने जेवढी सेवा केली आहे ना, आमच्या आईवडिलांची, इतर नातेवाईकांची सेवा सुद्धा हिनेच केलेली आहे. त्याच्यामुळे आता म्हटलं देवाने तिला जरा आराम करण्यासाठी हे दिलेलं आहे. बरोबर. म्हटलं हे अशा पद्धतीने तुम्ही विचार केला ना तर तुम्हाला काय वाटणार नाही. तर आणि नशिबाने ही सुद्धा अजूनही खचलेली नाही आहे. ती अजूनही तेवढ्याच उत्साहाने येते बाहेर माझ्यावर फिरायला वगैरे. आता ॲक्च्युली आम्ही 1 तारखेला परत 1 मेला लंडनला जाणार होतो, आणि इथं आला 19 एप्रिलला हिला हे आला पॅरालिसिस झाला. नाहीतर आम्ही 1 मेला तिकीट वगैरे झालेली. हो का? लंडनला फिरायला मुलाकडे, मुलगा तिकडे असतो आता. हो का? मुलगा आणि सून तिकडे आहे. अच्छा. तर तिकडे जाणार होतो. आता तो मुलगा इकडे येऊन गेलेला, तो आता परत 22 तारखेला येईल. अच्छा. गणपती 27ला आहे ना, मग 22 तारखेला तो येईल परत. आता इकडे मुलगा सून दोघे, मग त्याला महिनाभर राहतील इकडे. असं म्हटलं जातं की इस दुनिया में सबसे बड़ा रिश्ता पति और पत्नी का होता है.
बरोबर. अगर पति और पत्नी का होता है और घर चलाना हो तो नौकर चाकर गाड़ी बंगला इसकी ज़रूरत नहीं होती, बस पति और पत्नी का भरोसा काफ़ी आहे. बरोबर आहे. तर ही मी पूर्वी म्हण ऐकली होती आणि एका मूवीमध्ये. तर हा जो प्रसंग तुमच्या घडत होता जेव्हा मावशींवर ही वेळ आली, पॅरालिसिस झाला, तर त्यावेळी तुम्ही मग त्या मावशी सावरल्या, हो या ट्रीटमेंटमधून सावरल्या. हो. मग त्यानंतर बऱ्या झाल्यानंतर ते पूर्णपणे पॅरालिसिस झाल्यानंतर पूर्णपणे तर बरं होत नाही, तर मग बऱ्याच गोष्टी तुम्ही घरी आल्यानंतर घरी पण काही गोष्टी तुम्ही सामोरे गेल्या असाल, तर मग अशा काय काय गोष्टी होत्या सर? त्याच्यात आता मुळात तिला आंघोळ घालायचा प्रश्न, हां. तो एक असायचा. बाकीची ती कामं ती स्वतः करायची. बरं. हो. इवन ती म्हणजे दररोज किचनमध्ये जायची, किचनमध्ये डायरेक्शन देऊन स्वतः जेवण बनवून घ्यायची कसं पाहिजे असेल तसं, कारण ती सुगरणच मुळातली. हां. तर त्याच्यामुळे ती स्वतः बनवून घ्यायची जेवण कसं पाहिजे असेल ते. गणपतीच्या दिवसात सकाळी ती 4 वाजता उठायची, आंघोळ वगैरे करून तयार व्हायची, गणपतीचा सगळा स्वयंपाक म्हणजे गणपतीला नैवेद्य दाखवायचा तो स्वतः करून घ्यायची ती त्याला. त्याच्या म्हणजे पॅरालिसिस होण्याच्या आधी ते स्वतः ती करून ठेवायची. सगळं करायचं. म्हणजे सकाळी 7 वाजता सगळा स्वयंपाक तयार असायचा, फक्त मोदक एक तेवढे बाकी असायचे करायचे. पण त्याच्यानंतर सुद्धा हे झाल्यानंतर आम्हाला वाटलं आता काय, पण ती नाही, अजूनही तिचीच सुपरविजन असते. सगळ्या गोष्टी कुठे ठेवलेल्या ते तिला माहिती असतात. माळ्यावर आहे, हे माळ्यावर आहे, ते गौरीचं हे कुठे आहे, ते तिकडे आहे, ते तिला तिथे बसून ती सगळं डायरेक्शन देते आणि ती करून घेते कामं. ही हातोटी आहे तिच्याकडे. तर त्याच्यामुळे मग तो एक प्रश्न नव्हता, फक्त तिला आंघोळ करण्याचा आणि केस विंचरण्याचा. केस सुदैवाने तिचे एकदम छान लांब आहेत, त्याच्यावरती भाळलो. केसाने गळा कापला म्हणणार नाही, पण पाळलो त्याच्यावरती. अच्छा, बरोबर. तर त्याच्यामुळे ते एक फक्त तिला मुद्दा म्हणते आमच्या बहिणीने विचारला, आता बॉपकट करून टाक्या, ते बिलकुल नाही चालणार म्हणे. तर मग नातं एक ते मजबूत होत गेलं हळूहळू. नातं मग सुरुवातीपासूनच म्हणजे ते पहिल्यांदा तिला पाहिल्यापासून पहिली नजर तेव्हापासूनच ते हे होत गेलं. म्हणजे त्याला म्हणजे अक्षरशः एवढं लहान होतो 8वीत असताना, म्हणजे त्यामुळे काय तसा येत असायचं म्हणून. पण त्याच वेळेला काय माहीत नाही, जुळलेलं आहे, रोणाचं बंद. अच्छा. आणि दुसरा जो पॅरालिसिस झाला हा कधी झाला? हा आता त्याला पहिला होऊन गेला तो. पहिला कधी झाला? साधारण वयाच्या हो 54-55 वर्षी त्याला पहिला अटॅक रिकवर झाले. त्यामध्ये तुम्ही त्यांची साथ दिली. हो बरोबर. हो. त्याच्यानंतर मला परत एक अटॅक आला तुम्हाला. हां हो. तो म्हणजे अक्षरशः मी बसमध्ये होतो, एस टी बसमध्ये, नाशिक नाही सॉरी आपल्या पुण्याहून कराडून पुण्याला येताना. अच्छा. तर मध्ये एका घाटामध्ये ब्रेक दाबला जोरात ड्रायव्हरनी, एस टी ड्रायव्हरनी. त्याला मला कळालं अटॅक आला. त्याला माझ्याकडे ती सॉर्बिटेड गोळी असायची, ती ठेवली मी जिभेखाली आणि स्वारगेटला उतरलो. स्वारगेटपर्यंत एस टी होती. म्हटलं आता इकडे जर ॲडमिट झालो तर सगळेच प्रॉब्लेम होऊन बसेल मला. मी यांनाच सोडायला कोल्हापूरला गेलेलो. कोल्हापूरहून येताना हा मध्ये अटॅक आला. अच्छा. हां. तर मग त्यावेळेला म्हटलं आता काय करू, मग सरळ एशियाड पकडली. त्याला माझं व्हिजिटिंग कार्ड होतं, त्या व्हिजिटिंग कार्डच्या पाठी माझे नंबर लिहिले, कारण त्याला मोबाईल वगैरे नव्हते. व्हिजिटिंग कार्डच्या पाठी माझे नंबर लिहिले. म्हटलं रस्त्यात मला मध्ये कुठे काय झालं तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करावा. आणि सरळ वाशीला उतरलो. तिकडे एक डॉक्टर होते, रायकर म्हणूनच डॉक्टर होते. तर त्यांना हे केलं. तर तो बोलला अरे तुम्हाला अटॅक आला आहे. मी म्हटलं माहिती आहे बघा, मी आत्ता आलो पुण्याहून. ते असं रिस्क होती म्हटलं पुढं. मी म्हटलं आता करू काय. मग ते समोर स्टर्लिंग हॉस्पिटल म्हणून आहे ट्रॉमा, त्या तिकडे ॲडमिट केला. मग हिला फोन केला, मग ही कोल्हापूरहून निघाली डायरेक्ट आणि आली. त्याला सुद्धा मग सगळं तिने केलं. अच्छा. हो. त्याला दुसरा तुम्हाला अटॅक पूर्णपणे त्यांनी सांभाळलं. परत तिनेच केलं सगळं सांभाळणं. अच्छा. त्याचा मुलगा त्याला 9वीला होता. म्हणजे परत ते मुलाची जबाबदारी सांभाळून, घर सांभाळून, बिझनेस सांभाळून, आणि तुम्हाला हॉस्पिटल सांभाळलं. आणि त्याला मी राहायला वाशीलाच होतो. त्याला वाशीला ही मोठी कॅन्टीन चालवायची. अच्छा. ते एक अन्नपूर्णा महिला मंडळ म्हणून होतं. तिकडे माझी आत्याच होती प्रेमा पुरव म्हणून.
तर तिला मदत करायला ही असायची. त्याला दिवसाचे 7,000 डबे जायचे त्यांचे. सिमेंट्सच्या 3 कंपन्या आणि बऱ्याचशा बाकी फार्मास्युटिकल कंपनीज होत्या, नोसिल हे ते त्या तिकडे. ठीक. तर ते सगळं ही सांभाळायची त्याला. अच्छा. तर त्याला ते सांभाळून परत मुलाची शाळा आणि 9वी 10वीचं वर्ष अतिशय महत्त्वाची वर्ष, तर ते सांभाळून त्याच्यातून मी लगेच रिकवर झालो. हां, 1 महिन्याभरात मी परत सुरुवात माझं रुटीन लाईफ. म्हणजे जीवन जगत असताना एक चाक पण रथ चालू राहायचा. हा, रस्ते खडबडीत मिळाले, मध्ये काहीतरी पंक्चर व्हायचं पण आहे, बाकीची चाकं सांभाळून घ्यायची. या पद्धतीने जीवन चालू होतं. आता सगळ्यात तुमच्या जीवनातला वाईट प्रसंग कुठला? असं कधी वाटलं की तुम्हाला यार कुठच्या प्रसंगाला असं वाईट, एवढं वाईट मानून घेतलंच नाही कुठच्या प्रसंगाला. सगळे प्रसंग आले की निभावून न्यायचं. दोघं सोबतीला होतं म्हणून. हो, दोघे सोबतीला. अच्छा. तसं वाईट प्रसंग म्हणजे ऐन गणपतीत वडिलांची तब्येत एकदम बिघडलेली, त्याला जरा थोडीशी धांदल झालेली. पण त्याला आमची फुल फॅमिली म्हणजे भाऊ वगैरे सुद्धा एकत्र होते सगळे सोबत. हो, त्याला एकत्रच राहायचो आम्ही. मग त्याच्यानंतर कुठलाही जर संघर्ष असेल तर सगळे भाऊ बहीण सगळे एकत्र आला की तो लगेच संघर्ष हलका होऊन जातो. एकदम हलका होऊन जातो. ते एक ओझं वाटलं जातं की तू एवढं ओझं घे, तू एवढं ओझं घे, प्रत्येक काम वाटलं जातं, जबाबदारी कमी होतात. खरं तर म्हणतात सुख वाटलं पाहिजे, पण खरं तर दुःख वाटलं पाहिजे. त्यामुळेच आपल्या कार्यक्रमाचे नाव आहे साथी सुख दुःखाचे. याच्यामध्ये जसे तुम्ही म्हटलात की माझ्या वडिलांवर जो प्रसंग आला त्यावेळी आम्ही सगळं कुटुंब सोबत होतो. तर मग तसंच तुमच्यावर पण प्रसंग येत होते, मावशींवर पण प्रसंग येत होते, मुलावर पण प्रसंग आले, त्यावेळी जेव्हा सगळं कुटुंब सोबत होतं. त्याला सगळं कुटुंब सोबत म्हणजे भावा बहिणीपासून सगळं. म्हणून साथी सुख दुःखाचे. म्हणून अशीच रथाची गाडी पुढे 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 चालत होती. साथी म्हणजे एक प्रकारचा सारथीच आहे. सारथी. हो. सारथ्याने जर व्यवस्थित गाडी हाकली तर तुम्ही प्रवासाला व्यवस्थित सुखरूप पोहोचू शकता. त्यानंतर तुमच्या दोघांमध्ये कधी असा प्रसंग नाही आला का वाईट, म्हणजे मावशी आजारी पडल्या तर ते एक पहिला झाला, त्यानंतर दुसऱ्यांची जेव्हा झाला तेव्हा दुसरं काय होती, कशी लाईफ होती? दुसरा ज्याला आलेला कुठे होता? नाही, त्याला मुलगा नव्हता. मुलगा त्याला UK ला होता, लंडनला होता. तर त्याला ज्याला हे आला दुसरा अटॅक तिला, त्याला आम्हाला म्हणजे कल्पना होती की हे पॅरालिसिसचं काय. ती बोलता बोलता मध्ये ट्रान्समध्ये गेली अचानक. मग मला कळालं हे आहे. मग ताबडतोब गेलो, MRI. तुम्ही दोघंच होते? हां, आम्ही दोघं. मग माझा मेवणा वगैरे आला, लगेच त्याला फोन केला, तो आला. नेमका नशिबाने त्या दिवशी तो मी आत्ता बोललो ना, तो हरीशाचा मुलगा, तो त्या दिवशी घरी होता. अच्छा. तो सोमवारी त्याला सुट्टी असते हॉटेलला, त्याला तो त्याला तो सकाळी घरी येतो आणि थांबतो. मग तो त्या दिवशी तो होता नेमका घरी. मग मेवणा वगैरे आला आणि मग मी ताबडतोब मग MRI वगैरे करून घेतला आणि हे केलं. तशीच मला त्या आमच्या मेवणीची पण चांगली साथ मिळते. ओके. हिची बहीण जी आहे ती कधी रात्री जरी फोन केला तरी धावून येणार. ती आणि तिचा नवरा ते राहतात गोरेगावला, फारसं लांब नाही, पण ते ताबडतोब येतात कुठच्याही प्रसंगाला. अच्छा. तरी असं म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड आमचा अतिशय सुंदर आहे. आम्हाला मॅनपॉवरची कधी कमी पडली नाही. म्हणजे भावाची मुलं म्हणजे आमचे पुतणे म्हणा, भाच्या म्हणा, सगळे कधी धावून येणारे. कारण हिचं सुद्धा सगळ्यांना माहिती आहे, ही सुद्धा पहिल्यांदा धावून जायची, अगोदरच जायची. तिची जबाबदारी होती, एक आईची जबाबदारी, सुनेची जबाबदारी, कोणाची तरी भाऊजाई आहे, हे प्रत्येक काम सांभाळायचं काम हे रिश्तेदार तिने सुंदरपणे निभावून गेला. त्याच्यामुळे माझं लाईफ सुकर झालं. म्हणजे घरातली जर लेडीज जर व्यवस्थित असेल तर ह्या प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे ते सगळे कुणाला आपलंसं करायचंय, कुणाला आता हे करायचंय, तर ते समजलं कोणत्या वेळी काय करते हे डिसिजन फक्त लेडीज डिसिजन घेऊ शकतात. आणि तेवढं प्रसंगावंदन त्यांच्याकडे असतं, आपल्याकडे तेवढं कमी आहे, तेवढं नसतं. आपण लगेच पहिले आपण खचतो पहिल्यांदा. त्या जेवढ्या इमोशनल आहे तेवढ्या त्या खंबीर आहेत बायका.
म्हणजे प्रत्येक नवऱ्याने हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही जे आणून देतात फक्त पैसे आणून द्यायचं काम तुमचं, बाकीचं नियोजन सगळं स्त्रियांचं असतं सगळं हां. टोटल. घरामधली जर लेडीज खंबीर असली ना, हो पैसे कसे वापरायचे, कुठं वापरायचे, कोणत्या पद्धतीने हे करायचे, तर तो माणूस नेहमी पुढेच जातो संसारामध्ये. नक्कीच. हो, कारण त्याला घराची काळजी राहत नाही. मग घराची काळजी नाही राहत. मग तो बाहेरच्या त्याच्या तो फक्त गोष्टी कमवून आणून देणार हो आणि बस. म्हणजे घराची स्त्री तेवढी तत्पर असावी. सगळा अर्थमंत्री नियोजन मंत्री तीच. हा, अर्थमंत्री म्हणलं हो. हा चांगला. घरातलं. आणि आता म्हणजे तिचा स्वभाव सुद्धा असा आहे की आमच्या घरच्या म्हणजे बहिणी माझ्या नेहमी तेच म्हणतात, तुझ्याकडे आलेली मोलकरीण किंवा कोण सगळ्या टिकून राहतात तुझ्याकडे, असं कसं आमच्याकडे कोण टिकत नाही. जनरली 8-10 दिवसांच्यावर कुठलंही कामगार टिकत नाही. 10 दिवसामध्ये पण आपण किती कोऑपरेट करतो समोरच्याला. समोरचा आपला स्वभाव सांगण्यापेक्षा समोरचा स्वभाव माहीत करून बरोबर. घेणं. हो हे जमलं पाहिजे, तेव्हा ते माणसं टिकतात. बरोबर आहे. माणसं जोडून घ्यायची कला तिच्यात आहे. आणि त्यानंतर तुमचा दुसरा जो प्रसंग आला तो कसा होता? दुसरा म्हणजे पॅरालिसिसचा. Paralysis. हां, तर त्याच्यात तेच मी म्हटलं ना, तोपर्यंत आम्हाला कल्पना होती हा पॅरालिसिसचा आहे. तर मग त्याला कल्पना असल्यामुळे मग आम्ही तिला ताबडतोब MRI काढून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, करोनामध्ये, बोरिवलीलाच. तिकडे मग 3 दिवस ICUला होती. पुढे 10 दिवस तिला हॉस्पिटलमध्ये ठेवलं. आणि त्याच्यानंतर मग तोपर्यंत मुलगा वगैरे आलेला तिला ॲडमिट करेपर्यंत. मग माझ्या एका मित्राकडून मला नाशिक पॅरालिसिस सेंटरबद्दल कळालं. मग मुलगा येऊन इकडे पाहून गेला सगळं, स्वतः येऊन, आणि त्याने पाहिलं. तुमच्या मुलाचाही स्वभाव खूप छान. जेव्हा आमच्या रिसेप्शनला कॉल केला होता नाशिक पॅरालिसिस सेंटर, तर अक्षरशः म्हणजे त्यांनी खूप भावुकतेने विचारलं होतं की मॅडम तुम्हाला मग काही आणायचं आहे का? म्हणजे खूप छान आत्मीयतेने विचारलं होतं. खूप 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 चांगला स्वभाव. अतिशय चांगला आहे. हो, तेच आमच्यातला स्वभाव उतरला त्याच्यात. आमचा वाईट आहे का स्वभाव? नाही नाही नाही, तोच त्याच्यात उतरलेला आहे. बरोबर. पण मी तेच म्हणतो ना, तो चांगला निघाला ते आम्हाला माहितीच होतं. पण सून नशिबाने एवढी सुंदर मिळाली आम्हाला, मुलगीच आमची. सगळ्या बाबतीत चांगली, म्हणजे तुमच्या कुटुंबाला मॅच होणार आहे एकदम. हे असं खूप कमी ठिकाणी त्या घडतं. मुलाला- सगळ्यांचे मन जुळत आहे. मुलाला सांगितलं नाही तर सासूचं आणि सुनेचं कुठं भांडण आहे तर आणि सासऱ्याचं सुनेचं पटत नाही, तर तुम्ही अशा आहात की सुनबाईचं मग गुणगान गाता. एकदम. हो ना, आहे ते आपल्याला बोलायलाच पाहिजे. बरोबर. आता आमची आई आणि ही संध्याकाळ झाली की आमची आई तिला बोलवायची, अनु आज काय? बेळपुरी. मग बेळपुरी आणायची, त्या दोघी खायच्या. त्यानंतर ते तसंच चाललेलं असायचं छानपैकी एकमेकात. तर मग त्याच्यानंतर मग तो आलेला इथे, आणि मग इथे येऊन सगळं ते नाशिक पॅरालिसिस सेंटरला त्या बघून गेला. तो बोलला छान आहे डॅडी. मग तिकडे ते आमचे डॉक्टर मनोज शुंदूर म्हणून न्यूरोलॉजिस्ट आणि सर्जन आहेत ते, तर त्यांना सांगितलं, त्यांना व्हिडिओ पण दाखवले. ते बोललं हरकत नाही, घेऊन जा तुम्ही, पण मला अपडेट करत राहा तिकडे काय प्रोग्रेस होते ते. मग इकडून त्यांना एक दिवस मग व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झालं आमचं. सुनबाई तिकडून, आम्ही इकडून, पण ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झालं. त्यांना ते इथले व्हिडिओ पाठवले थोडे, तिची प्रोग्रेस जशी जशी होते तशी. तर तिने सुद्धा त्यांना हात वगैरे केला, कारण येताना ती कोणाला ओळखत पण नव्हती. नजर अशी ट्रान्समध्ये असायची. हो, ज्यावेळी झाला त्यावेळी तुम्ही नाशिकला येत होते. हां, नाशिकला. हो, नाशिक पॅरालिसिस सेंटरला. हो, त्याला तिला ॲम्ब्युलन्समधूनच आणलेला. मुलगा ॲम्ब्युलन्समधून आला, आम्ही बाकी गाडीतून आलो. म्हणजे खूप क्रिटिकल कंडिशन होती. क्रिटिकल कंडिशन होती, अतिशय क्रिटिकल कंडिशन होती. तेव्हा तुम्ही घाबरलात का? अरे मुंबईहून नाशिकमध्ये चाललो? नाही, उलट एक प्रकारचा हे विश्वास आलेला की इकडे काय ना काहीतरी होईल, चांगलं होईल. कारण एका मित्राने सुद्धा सांगितलेलं की त्याचे कोणतरी रिलेटिव्ह इकडे आलेले आणि व्यवस्थित होऊन गेले. त्याच्यामुळे एक विश्वास मनात होता. त्याच्यामुळे ते डॉक्टर बोललेले पाहिजे तर अजून ठेवा इकडे हॉस्पिटलला. आम्ही म्हटलं नको, उद्या आम्ही डिस्चार्ज घेत आहे, शनिवारी आम्हाला नेमकी रूम मिळते आहे त्या तिकडे वेटिंग लिस्ट असतं, मिळते आहे नशिबाने, तर आम्ही ताबडतोब डिस्चार्ज घेतो. म्हटलं आज पेपर तयार करून ठेवा. तर त्याने मग पेपर वगैरे तयार करून ठेवले. शनिवारी सकाळी आम्ही निघालो 6 वाजता नाशिक पॅरालिसिस सेंटर. आणि इकडे आल्यावर पाहिल्याबरोबर एक पॉझिटिव्ह फिलिंग आलं.
का वाटला असं? बाईट चांगल्या मिळाल्या. एक तर निसर्ग आजूबाजूचा ओपन हे, त्याच्यानंतर स्टाफकडे सुद्धा पाहिलं, म्हणजे रिसेप्शनपासूनच चांगलं रिस्पॉन्स मिळाला आम्हाला. हो, त्या सोनाली मॅडम आहेत म्हणा, संजीवनी मॅडम आहेत, हे सगळ्यांकडून, ती स्वाती शिरा, सगळ्यांकडून चांगला रिस्पॉन्स चांगला मिळाला. म्हणजे एक आत्मीयता वाटली. हो, पेशंटबद्दल असलेली आत्मीयता. हो, तेच. तर ती जर जेव्हा स्टाफ डॉक्टर यांना ही जी आत्मीयता जर असली तर पेशंट लवकर ठीक होतं. म्हणजे पहिलं स्टाफपासूनच कळालं ना आम्हाला, कारण डॉक्टर यायचे होते. बरोबर. हो, मग त्याच्यानंतर मग डॉक्टर भेटल्यानंतर तर अजून द्विगुणच झाला तो कॉन्फिडन्स. अच्छा. हो, आणि मग नंतर मग रूम वगैरे पण पाहिली, राहायची व्यवस्था वगैरे सगळं सुंदर होतं. तर त्याच्यामुळे आता हे आमचं सेकंड होम झाल्यासारखं झालेलं अक्षरशः. नाशिक पॅरालिसिस सेकंड होम आमचं. तर मग हळूहळू ट्रीटमेंट सुरू झाली. पहिल्या 10 दिवसात किंचितचा आम्हाला फरक जाणवला, कारण तिचं सुद्धा ॲडजस्ट होणं हे ते सगळंच. तर पहिल्या 10 दिवसात किंचित फरक जाणवला. मग आम्ही हळू वाढवलं, 10 दिवसाचं 20 दिवस केले. मग नंतर हळूहळू पहिल्यात म्हणजे 3 आठवड्यात अतिशय चांगला हे मिळाला आम्हाला रिस्पॉन्स. मग त्याला ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केलं. त्याला डॉक्टरना पाहिल्याबरोबर तिने हात उचलून वगैरे हे केलं, त्यांना हॅलो म्हणजे पप ती करते. पण ते तसं केलं. तर डॉक्टरनी आम्हाला सांगितलं की तुमचं मला माहीत नाही, पण मी जाम खुश आहे म्हणे. मला वाटलेलं पेशंटकडे बघून तिने मला हात केला, हसली वगैरे म्हणे खरंच नवल आहे म्हणे. आणि म्हणजे मला तरी वाटलेलं 8-10 महिने तरी तिला काही होऊ शकणार नाही. तर म्हणे खरंच चांगलं आहे. मी म्हटलं काय सजेशन, तुला जे चाललं आहे ना ते अतिशय सुंदर चाललं आहे, फक्त माझ्या गोळ्या तुम्ही चालू ठेवा, तो कोर्स आहे तो थांबवू नका. हां, म्हटलं ठीक आहे. म्हणजे ते डॉक्टरनी पण तेच सांगितलं. ते बोलले आता माझ्याकडे पेशंट आले तर मी त्यांना रेफर करेन नाशिक पॅरालिसिस सेंटरचं. बोलतं आणि तो एक ती ग्रीनरी वगैरे आहे ना, हा ग्रीन कलर जो आहे ना तो पेशंटसाठी अतिशय सुंदर आहे. डोळ्यांना जो दिसतो ना तो सगळा तुम्हाला पॉझिटिव्ह बोलतो. सगळी ग्रीनरी आहे. हो, टोटल आहे तेच. तो अतिशय सुंदर आहे. त्याच्यानंतर हळूहळू आता ट्रीटमेंट होत तुम्हाला असं कधी वाटलं नाही का, जेव्हा तुम्ही खूप दिवस राहिले, आता चला आता मुंबईला जाऊन यावं, आता हेच रुटीन? नाही, मी म्हटलं ना आता सेकंड होम झालेलं आमचं. कारण इथला स्टाफ सुद्धा असा आहे. इवन ज्यावेळेला आम्ही फिजिओला वगैरे जातो त्याला तिथे कळत नाही की कोण कोणाचं नातेवाईक आहे. असे सगळे एकमेकांना मदत करत असतात. स्टाफ पेशंटचे रिलेटिव्ह. म्हणजे तिकडे समोर लॉन आहे, तिकडे बसून आम्ही गप्पा गोष्टी संध्याकाळच्या, गाणी. आता पावसाळ्यामुळे जरा बाहेर बसणं कमी झालेलं आहे, पण नाहीतर आधी छान मैफिल सजलेली असायची. हो, तर आणि एकमेकांना मदत करणारेच आहे सगळे रिलेटिव्ह वगैरे सगळे. म्हणजे कळतच नाही आतमध्ये कोण कोणाचं. म्हणजे माझ्या मिसेससाठी कोणतरी धावून आलेलं असतं, मी कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी धावलेलं असतं. तेच. तर आणि थोडंसं सिनियर सिटीजन असल्यामुळे सगळे बाबा वगैरे करून असतात मला. हो, तेच तसं आहे. आणि ट्रीटमेंट तर सुंदरच आहे. सकाळी पंचकर्मापासून जे सुरुवात होतं, ॲक्युप्रेशरपासून जे सुरुवात होतं, नंतर फिजिओथेरपी आणि शेवटी पंचकर्मा. रविवारचं शिरोधारा वगैरे पण असतं. त्या सगळ्यांचा हे कंबाईन इफेक्ट मिळून तिला आता म्हणजे आता चक्क ती हाताला धरून चालते. आम्हाला म्हणजे आहे आता पूर्वी पदावर येईल ती. मी असं ऐकलं की तुम्हाला फिरायला खूप आवडतं. आम्ही सकाळी 6-6:30ला फिरायला निघता. म्हणजे कुठं फिरणं माझं जवळजवळ 10 किलोमीटर असतं दररोज. इकडून सरळ निघायचं, चालत आधी वाट मिळेल तिकडे फिरायचो कुठेही. आता काय फक्त काय सामान वगैरे आणायचं असतं, त्याच्यामुळे मग ते पंचवटीपर्यंत जातो. महिन्यामध्ये नाशिक खूप फिरून झालं. नाशिक फुल फिरून झालं कम्प्लीट. अशा हे जे पॅरालिसिस झालेले आहे, जे पॅरालिसिस झाले म्हणा, किंवा असे बेडवर जे पडतात, म्हणजे झोपून बेड जे पेशंट असतात जोडणे, तर यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता की काय यांनी केलं पाहिजे? म्हणजे हे जे जीवनसाथी आहे, उदाहरणार्थ नवरा जर बेडवर पडला, पती बेडवर आहे, तर बायकोने काय केलं पाहिजे,
एक आणि बायको जर बेडवा आहे तर त्यावेळी मिस्टरांनी काय केलं पाहिजे, म्हणजे एक मला साथ जशी तुम्ही दिली रथाची 2 चाकं म्हटलं आपण, तसं तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? आता स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, जो आजारी आहे तो थोडासा चिडचिड झालेला असतो, एकाच ठिकाणी त्याला पडून राहावं लागतं किंवा काय, तर त्याच्या मनस्थितीची कल्पना धरून तुम्ही दुसऱ्याने संयम बाळगला पाहिजे. म्हणजे त्याच्यावर न चिडता, म्हणजे पॅरालिसिस सारखा जो आजार हो. आहे, असं म्हटलं चालेल का, पॅरालिसिस सारखा जो आजार आहे तो एकट्या पेशंटचा नसून पूर्ण कुटुंबाचा आजार आहे? कुटुंबाचा आजार आहे तो, पूर्ण कुटुंबाचा आजार आहे. कारण तिच्या किंवा त्याच्या लहान बाळासारखा विचार करावा हो, लागतो, म्हणजे संपूर्ण. शी केली की नाही, सू केली की नाही, असं प्रत्येकाने. आणि जर आत्मीयता जर जपली हो तर आजार पटकन बरा होतो. हो जर त्या कंडिशनमध्ये तुम्ही सोबत होतात म्हणून पहिला पॅरालिसिस सुद्धा रिकवर झाला मावशी, रिकवर झालेला. आणि तुमच्या सोबत मावशी होता म्हणून तुमचा हार्ट अटॅक सारखा येऊन गेला, पण तो 2 अटॅक सुद्धा रिकवर झाला आणि आज सुद्धा तुम्ही इतके फिट आहात. हो याचं असं कारण वाटत नाही का तुम्हाला, का दोघंही एकमेकांना सोबतीला होते, हो दोघं एकमेकांना सोबतीला आहात, मग हे रथाचे 2 चाकं का थांबलं का पंक्चर झालं की तुम्ही थांबलात, या पद्धतीने चालू होतं? बरोबर. हो बरोबर ना? चालूच ठेवायचं असतं ते. हां, म्हणजे एक लक्षात आलं की हा आजार पॅरालिसिस सारखा आजार एकट्या पेशंटचा नसून पूर्ण कुटुंबाचा आजार आहे. कुटुंबाचाच आजार आहे तो. मग त्या पूर्ण कुटुंबाच्या साईने मुलगा असो मिस्टर असो या सगळ्यांनी धीर दिला पाहिजे. बरोबर. तू लढ, आम्ही तुमच्या सोबत आहोत. हो हो ना? हा, त्याच्याचमुळे आमची ही गाडी पुढे चालली आहे ना. नाहीतर एकटा आम्ही दोघेच असतो. आता खरं तर म्हणजे फिजिकली पाहिलं तर आम्ही दोघेच असतो, दोघं, बरोबर. पण जो सपोर्ट मिळतोय, मॉरल सपोर्ट मिळतोय किंवा वेळेला धावून येतात ते ताबडतोब, म्हणजे कधीही त्यांना फोन करा ते वेळेला धावून येणार. बर, म्हणजे रात्रीच्या 2 वाजता जरी फोन केला तरी ते येणार, वेळेला ताबडतोब धावून येणार. हो, ती मला खात्री आहे. पण हे मुळात काय असतं की मगाशी म्हटल्याप्रमाणे जवळचा माणूस जर सोबत असला हो. तर ते एक वेगळंच समाधान असतं. कारण तिला माहिती आहे काय झालं तरी आहे, संदीप आहे माझ्या बरोबर, सोबत आहे. हो तेच. म्हणजे मावशी तुम्हाला संदीप नावानी का आहो नावानी काय आवाज येतात? कधी संदीप, कधी आहो. बाकी घरचे असतील तर आहो, कारण लव्ह मॅरेज आहे. हो, लव्ह मॅरेज. अरे तुरे सुद्धा चालतं, असं काय नाही. लव्ह मॅरेज एज पण सारखंच असेल. हो येस, एज पण सारखंच आहे, बाकी थोडासाच फरक आहे. तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता जेव्हा आता म्हणजे कोणी एक आजारी पडलं तर दुसऱ्यांनी त्याला सांभाळून घ्यायलाच हवं. तुमच्यात प्रेमाचा ओलावा असेल तर तुम्ही नक्कीच सांभाळून घेऊ शकाल. एक तर त्याच्यावर चिडचिड करणं थांबवा, कारण तो स्वतःच आतून त्रस्त आहे माणूस, पेशंट जो आहे तो. आणि ही माझ्या मते जास्त सहनशीलता, सोशिकता ही बायकांकडे असते, ते त्यांचं सगळं करू शकतात. पुरुष जो असतो त्या पुरुषाने, तुम्ही मगाशी बोललात तसं, हे झालं मी दुसरं लग्न करतो किंवा काय, हे अतिशय चुकीच्या गोष्टी आहेत. कारण तुमच्यावर ज्या वेळेला जर प्रसंग आला तर तुमच्या पाठीशी उभी राहणं ही तुमची बायकोच असेल खंबीरपणे. बरोबर. आणि ते दोघंही एकमेकाला सोबतीला पाहिजे, एकमेकाला सोबतीला पाहिजे. त्यामुळे हां, जे नाव ठेवलंय ते समर्पक नाव ठेवलंय तुम्ही कार्यक्रमाचं. नाव तुम्हाला माहितीच आहे. हो, एकदा परत तुम्ही पण नाव सांगा. साथी सुख दुःखाचे. साथी सुख दुःखाचे. त्यामुळेच आपल्या कार्यक्रमात तेच नाव दिलं की साथी सुख दुःखाचे. तर मग सुखात सुद्धा साथ, दुःखात सुद्धा साथ. कारण सुखात साथ देणार तुम्हाला हजारो लोक मिळतील. हो, मग दुःखामध्ये साथ देणार कुठेही बघा की जेव्हा नवरा आणि बायको शेवटपर्यंत सोबतीला असतात, सुखात पण दुःखात पण, कोणत्याही प्रसंगाला नवरा आणि बायको, तर यांनीच एकमेकांची साथ सोडली नाही पाहिजे. नक्कीच. असे भरपूर प्रसंग येतात की ज्यावेळी असं वाटतं की नाही आता निघून जावं, हे करावं, पण शेवटपर्यंत साथ देणार नाही दोघेच. बाकी नातेवाईक, मित्र वगैरे काही वेगवेगळं सांगता की काय रे तू बायकोचं ऐकतो, असं तुम्हाला कधी बोलले? बायकोचं ऐकतो, काय रे तू हे करतो, काय रे तू ते करतो, म्हणजे एक प्रकारे एक पुरुषार्थ कुठं आडवा आला? नाही, बिलकुल नाही, बिलकुल. उलट तिची बाजू घेऊन माझ्याशी भांडतील घरचे, असं आहे. नाही, म्हणजे आजूबाजू मित्र कंपनी वगैरे असं कधी वाटलं तुम्हाला? तुम्ही त्यांचं कधी मनावर घेतलं नाही? नाही, मनावर कधी घेतलं नाही. आणि असे सल्ले देणार फार क्वचितच भेटले मला. अच्छा, फार क्वचित भेटले. त्या निगेटिव्ह लोक तुमच्या ह्याच्यात नव्हतेच? नाही तर बरेचसे जण असतात, तेच. तर मग ते निगेटिव्ह कडे येतं. तर आता
हा जो टप्पा चाललेला आहे तो आता नाशिक पॅरालिसिस सेंटरमध्ये आम्ही आहोत, जे सेकंड होम आमचा आज झालेला आहे. आणि अतिशय म्हणजे इथले डॉक्टर राजेंद्र कडनर म्हणा, डॉक्टर भूषण गायकवाड म्हणा, या सगळ्यांची अतिशय मोलाचं आम्हाला हे मिळतं आहे सहकार्य, किंवा त्यांची स्वतः ते जातीने लक्ष घालून ट्रीटमेंट करतात. आणि त्याचबरोबर जो स्टाफ आहे त्यांचं मला खरोखर कौतुक वाटतं. रुग्णसेवा कशी करावी हे त्यांच्याकडून शिकावं. रुग्णसेवा हीच ईश्वर हो, ईश्वर सेवेपेक्षा सुद्धा जास्त आहे रुग्णसेवा. हो, ईश्वर सेवा म्हणजे काय, तुम्ही फक्त उपास करणार, देवाला पाया पडणार, हे इकडे त्यांची सगळी घाण काढण्यापासून सगळं तुम्ही करताय. हां, ती सेवा अतिशय महत्त्वाची आहे. आणि हे मन लावून करतायत मुलं. म्हणजे नाशिक पॅरालिसिस सेंटरमध्ये पाहिलेलं आहे मी. इवन मावशा त्या किंवा कोणी, सगळं अतिशय सुंदर रीतीने चाललेलं आहे. आणि त्यामुळेच ही आता उठून निदान चालू तरी शकते. त्यावेळेला ती तोंडातून काहीच निघत नव्हतं, खोकल्याचा आवाज पण निघत नव्हता. आता ॲटलिस्ट परत ते पप सुरू झालेलं आहे तिथं. हळूहळू होईल ते पण. हीच अपेक्षा आहे आणि ती पूर्ण होणार. नक्की होईल. आता साथी सुखदुःखाच्या या कार्यक्रमात आम्ही रजा घेत आहोत. असेच नवीन नवीन गोष्टी, गप्पा गोष्टी करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा आणि बघत राहा नवीन नवीन गोष्टी. थँक्यू.